नमस्कार, आज आपण बनवूया शाबू तांदळाची खिचडी। त्यासाठी मी रात्रभर शाबू तांदूळ भिजत ठेवले होते। रात्रभर भिजत ठेवल्यामुळे तो मोकळा आणि मऊ सुटसुटीत भिजतो आणि खिचडी देखील मोकळी होते। त्यासाठी आता आपण येथे कढई गरम करून घेतली आहे। त्यात थोडेसे तेल टाकून बारीक कट केलेला बटाटा वाफळून घेऊ। आता त्याला छान असे हलवून त्यात नॉर्मली पाणी टाकू आणि थोडेसे मीठ टाकून त्याला छान असे हलवून घेऊ। आता हे छान असे हलवून झाल्यानंतर त्यात आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून तो बटाटा असा मऊसूत शिजवून घेऊ। साधारण 5 मिनिटांनंतर आपण ते झाकण उघडून बघू आणि तो बटाटा छान असा हलवून शिजला की नाही ते बघू। बघा, हा बटाटा 5 मिनिटांनंतर किती छान मऊसूत शिजलेला आहे। आता तो बटाटा आपण बाहेर काढून घेऊ। त्यानंतर 5-6 पळ्या कढईमध्ये तेल टाकून सुरुवातीला फोडणीला हिरवी मिरची घालू, कारण हिरवी मिरची सुरुवातीला घातली तर खिचडीला तिखटपणा येईल। त्यानंतर आपण बटाटा वाफळून घेतला तो टाकू, त्याला छान असे आपण परतवून घेऊ। परतवून झाल्यानंतर आपण शेंगदाण्याचा मीडियम जाडसर कूट आपण केला होता तो टाकून घेऊ। तो शेंगदाण्याचा कूट सगळा नाही टाकायचा, थोडासा शिल्लक ठेवायचा। त्यानंतर तो शेंगदाण्याचा कूट आपण एक वाफ काढून झाल्यावर टाकू। आता याला छान असे हलवून घेऊ। आता हे हलवल्यानंतर आपली भिजलेली साबुदाणे त्यामध्ये टाकून त्यात चवीनुसार मीठ टाकू। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घालून घ्या। आता त्याला छान असे आपण परतवून घेऊ। आता या ठिकाणी आपला शाबू तांदूळ छान असा परतवून झाला आहे। बघा, आता या ठिकाणी आपला शाबू तांदूळ किती छान परतवून झाला आहे। त्यावर आता 5 मिनिटे आपण झाकण लावून एक वाफ काढून पुन्हा ते झाकण उघडून पाहू। त्यानंतर पुन्हा त्याला छान असे परतवून आपली खिचडी रेडी झालेली आहे। ही दही, लिंबू बरोबर खायला खूप छान लागते। त्यात आता आपण ठेवलेला शेंगदाण्याचा कूट टाकून वरून त्याला छान असे परतवून घेऊ। आता ते परतवून झाल्यावर बघा, आपली खिचडी किती मऊसूत झालेली आहे, खूप मस्त लागते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।